जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी मोठ्या शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। कुणाल गोसावी अमर रहेच्या जयघोषानं अवघी पंढरी दुमदुमली होती। मेजर कुणाल यांच्या लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या 3 वर्षाच्या चिमुकल्या मुलीनंच मुखाग्नी दिला। हे दृश्य साऱ्यांचंच मन हेलावून टाकणारं होतं। मेजर कुणाल यांना निरोप देण्यासाठी वाखरीत हजारोंची गर्दी लोटली होती। मेजर कुणाल गोसावी यांच्या हौतात्म्यामुळे संपूर्ण सोलापूरसह पंढरपूरवर शोककळा पसरली आहे। गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंढरपुरात ठिकठिकाणी होर्डिंग्स उभारण्यात आली। दहशतवादाचा निषेध म्हणून संपूर्ण पंढरपुरात बंद पाळण्यात आला। नांदेड जिल्ह्यातल्या जानापुरीमध्ये शहीद संभाजी कदम यांच्यावर आज थोड्याच वेळात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। काल त्यांचं पार्थिव नांदेडला पोहोचू शकलं नाही। आजही पार्थिव नांदेडला येण्यास उशीर झालाय। 2 दिवसांपासून अंतिम संस्कारासाठी तयारी ठेवण्यात आली होती। सध्या त्यांचं पार्थिव गावात दाखल झालं असून शहीद संभाजी कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं नागरिक त्यांच्या गावी उपस्थित आहेत। शहीद झालेल्या सैनिक आणि निमलष्करी जवानांच्या कुटुंबाच्या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे। राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या निर्णयानुसार याआधी शहीद सैनिकांच्या कुटुंबांना मिळणारी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत 2016-17 वर्षामध्ये आता वाढवून 8 लाख इतकी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 2017 नंतर प्रत्येक वर्षी या रकमेमध्ये 50,000ची वाढ केली जाणार आहे। ही आर्थिक मदत शहीदाची पत्नी आई-वडील यांना विभागून दिली जाणार आहे। तर सैनिकाला अपंगत्व आल्यास सध्या 1 लाख ते 3 लाख रुपये एवढी आर्थिक मदत दिली जाते। ती आता 1.25 लाख ते 4 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे। 2017 पासून दरवर्षी या आर्थिक मदतीतही 50,000ची वाढ केली जाणार आहे। विद्यार्थ्यांच्या 2154 कोटी रुपयांची शिष्यवृत्तीवरती राज्यानं पाणी सोडल्याचं झी 24 तासच्या वृत्ताची सामाजिक न्याय विभागानं गंभीर दखल घेतली आहे। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी या संदर्भात अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवलाय। शिष्यवृत्तीची रक्कम मिळवण्यासाठी काय पाठपुरावा केला अशी विचारणा त्यांनी केली आहे। बडोले उद्या दिल्लीत जाणार असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। तसंच राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सामाजिक न्याय खात्याच्या नाकर्तेपणामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसलाय। आरबीआयच्या निर्बंधांविरोधात राज्यातील पतसंस्थांनी मुंबईत भव्य मोर्चा काढला। या मोर्चात राज्यभरातील पतसंस्थांचे पदाधिकारी, सभासद आणि कर्मचारी सहभागी झाले। या मोर्चाला शिवसेनेनेही आपला पाठिंबा दर्शवत सरकारवरती टीका केली। एकतर महाराष्ट्र पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही, येत्या काळात ही ठिणगी पडली तर ती पतसंस्थांच्या माध्यमातून पडेल अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला। हर्षद मेहता, केतन पारीख हे पतसंस्थेत नाही तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये निर्माण झाले, त्यामुळे पतसंस्थांना दोष देऊ नये। पतसंस्था कोलमडून पडल्या तर ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल। तसंच प्रधानमंत्र्यांच्या सल्लागारांना झोडून काढलं पाहिजे असंही ते म्हणाले। बँकेत उभा राहिलेला माणूस, पतपेढीकडे पैसा जमवणारा माणूस हा काळा बाजारवाला नाहीये। काळा बाजारवाले आरामात आहेत, काळा धनवाले आरामात आहेत। यांचं थोडं आयुष्य तुम्ही जे आहे ते सोपं करा। आणि शेवटी हा का राजकीय विषय नाही, हा या देशातला 125 कोटी जनतेचा आक्रोश सरकारने ऐकायला पाहिजे। नोटबंदीच्या निर्णयानंतर जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा न स्वीकारण्याचे आदेश असतानाही जिल्हा बँकांमध्ये या जुना नोटा जमा झाल्यात। नाशिकच्या नाशिक जिल्हा बँकेवरती लाचलुचपत आणि आयकर विभागानं धाड टाकली आहे। या धाडीदरम्यान जमा झालेल्या 500-1000 रुपयांच्या नोटांची चौकशी सुरू झाली असून जिल्ह्यातील काही सहकारी बँकांची चौकशी करण्यात येणार आहे। तर मोठ्या रकमेचं डिपॉझिट करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाली आहे। विशेष म्हणजे जिल्हा बँकांना 500 आणि हजारांच्या नोटा स्वीकारण्यास बंदी असतानाही जिल्हा बँकेत अशा रीतीनं जुन्या नोटा कशा जमा झाल्या हा खरा प्रश्न आहे। आता पेट्रोल पंपांवरती 500च्या जुन्या नोटा उद्यापर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत। यापूर्वी 500च्या नोटा स्वीकारण्याची मुदत 15 तारखेपर्यंत देण्यात आली होती, पण हे निर्देश आता रद्द करण्यात आले। पेट्रोल पंप कमिशनचे अड्डे बनल्याचं लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय। राष्ट्रीय महामार्गावरती टोल आकारणीला उद्या अर्थात 2 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे। नोटबंदीच्या पार्श्वभूमीवरती प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सध्या राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल नाक्यांवर टोल आकारणी थांबवलेली आहे। दरम्यान टोल नाक्यांवरती 15 डिसेंबरपर्यंत जुन्या 500 रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जाणार आहेत। दरम्यान टोल नाक्यावर प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी पुरेशा स्वाईप मशीनची व्यवस्था करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे।
नोटाबंदीच्या घोषणेनंतर आलेल्या पहिल्याच मासिक पगाराच्या दिवशी अनेक नोकरदारांच्या बँक खात्यांमध्ये पगाराची रक्कम जमा झाली आहे। त्यामुळे खर्चासाठी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये पुन्हा रांगा लागल्या आहेत। खात्यातील रक्कम काढण्यासाठी नोकरदार आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पुढचे 2 आठवडे कष्टाचे जाणार असल्याचे संकेत आहेत, कारण प्रत्येक बँकेला नव्या छापलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाहीत। सर्वाधिक वेतन खाती ज्या बँकांमध्ये अशा बँकांना प्राधान्यानं नोटा देण्याचं धोरण रिझर्व्ह बँकेनं आखल्यानं इतर बँकांच्या ग्राहकांची परवड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पगारदारांनी शक्यतो प्लास्टिक मनीचाच वापर करावा, तसंच आपल्या खात्यातून गरजेपुरतेच पैसे काढावे हेच योग्य ठरेल। नोटबंदीच्या निर्णयानंतर आज कर्मचाऱ्यांच्या पहिल्या पगाराचा दिवस आहे। मात्र कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळत नसल्याचं नागपुरात चित्र आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगाराचे केवळ 1,000 रुपये देण्यात येत आहेत। बँकेकडे कॅशच उपलब्ध नाही। जी थोडी कॅश आरबीआय कडून मिळते त्यात कर्मचाऱ्यांना पगार वाटप करण्यात येत आहे। पगारापोटी केवळ 1,000 रुपये मिळत असल्यानं कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत। वंशपरंपरेनं मिळालेल्या किंवा घोषित उत्पन्नातून घेतलेल्या सोन्यावर कोणताही कर लावण्याचा विचार नसल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळानं स्पष्ट केलं आहे। आयकर विभागाच्या छाप्यामध्ये विवाहित महिलेकडे 500 ग्रॅम, अविवाहित महिलेकडे 250 ग्रॅम आणि पुरुषाकडे 100 ग्रॅम सोन्यावर जप्ती आणली जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय। यापेक्षा जास्त सोनं आढळल्यास ते वंशपरंपरेनं मिळालंय किंवा घोषित अथवा कररहित उत्पन्नातून घेतल्याचं सिद्ध करावं लागेल। केंद्र सरकारनं आयकर कायद्यामध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेमध्ये अशा सोन्यावर कराचा मुद्दा नाही। हे सुधारणा विधेयक लोकसभेनं मंजूर केलं असून आता राज्यसभेच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे। वडिलांनी गावी जाण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात 25 वर्षीय तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या केली। औरंगाबादच्या सिडको N13 भागात ही घटना घडली आहे। संदीप घोडे असं या तरुणाचं नाव आहे। संदीपला नोकरीसाठी पुण्याला जायचं होतं, त्यासाठी त्यानं वडिलांकडे 5,000 रुपयांची मागणी केली। मात्र वडिलांकडे फक्त 2,000 होते। एटीएम मधून आजच हे पैसे काढलेत, उर्वरित पैसे उद्या देतो असं वडिलांनी सांगितलं। मात्र संदीपनं या कारणासाठी कुटुंबियांसोबत वाद घातला आणि रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली। कामासाठी 5,000 रुपये द्या म्हणलं, बरं 5,000 रुपये तुम्ही 2,000 रुपयांनी उद्या सकाळी 3,000 रुपये मी देतो काढून। एकदम 2,000च्या वर शिल्लक पाहिजे तर आताच नाही तर मग तुम्हाला 5 लाखाच्या गड्ड्यात सुद्धा घालू शकतो ना असं। काल पण म्हणे कामाला मला तू 9 वाजेपर्यंत झोपला नाही म्हणे, आज 9:30 वाजता जातो मी, उशिरा बोलवलेलं आहे आणि 9:30 पर्यंत थांबीन म्हणे, तर गेलाच नाही कामाला। 12:30ला घरी आला म्हणे मला पैसे पाहिजे आणि 5,000 पुण्याला जायचं आहे मित्रासोबत। एवढं बोलला आणि जेवण वगैरे केलं नाही, झोपतोय मी। मग झोपला आणि सकाळी बहीण लहान बाळाला उठले दूध पाजायला, तेव्हाच आम्हाला थंडी वाजून हे झालं, मग आम्ही डायरेक्ट इकडे घेऊन आलो। जालन्यातल्या लाचखोर उपविभागीय अधिकारी सविता चौधरी यांना निलंबित करण्यात आलं आहे। औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे। 3 लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं होतं। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या चौकशीत सविता चौधरीकडे अमाप माया सापडली होती। यात बाद झालेल्या 2.5 लाखाहून अधिक रकमेच्या नोटा, 4 भूखंड, घर अशा कोट्यवधींच्या मालमत्तेचा समावेश आहे। औरंगाबादकरांना मुंबईत मारावे लागणारे खेटे आता बंद होणार आहेत। शहरात पाहणीसाठी आलेल्या विभागीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी छावणीतील पोस्ट ऑफिसात कार्यालय सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे। त्यामुळे नव्या वर्षाच्या प्रारंभीला औरंगाबादकरांना पासपोर्ट कार्यालयाची भेट मिळणार आहे। सद्यस्थितीला नागरिकांना कागदपत्र आणि मुलाखतीसाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागतात। मात्र आता या निर्णयामुळे औरंगाबाद आणि बीडच्या नागरिकांची सुटका होणार आहे। या कार्यालयाच्या स्थापनेसाठी औरंगाबादमधील 2 जागांची पाहणी करण्यात आली होती। गारखेडा मार्गावरील रिलायन्स मॉलवरील जागा आणि त्यानंतर छावणीतील पोस्ट मास्टर जनरल यांच्या कार्यालयाची पाहणी करण्यात आली। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या रामपूर धारूळ गावात काल वाघ दिसल्यानं खळबळ माजली आहे। काल सकाळी 10च्या सुमारास गावकरी शेतात जात असताना गावातल्या वनविभागाच्या हद्दीत हा वाघ दिसला। याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तिथे दाखल झाले, मात्र तोपर्यंत वाघ जंगलात निघून गेला होता। त्यानंतर पुन्हा दुपारी वनाधिकाऱ्यांना हा वाघ दिसला। याआधी 14 नोव्हेंबरला अकोटच्या मकरमपूर आणि शिवपूर भागात एक वाघीण आपल्या 2 बछड्यांसोबत दिसून आली होती। नागपूरच्या सुयश कॉन्व्हेंट शाळेतील विद्यार्थिनींना त्याच शाळेतील डान्स टीचरकडून मारहाण करण्याचा प्रकार उघडकीस आलाय। शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी मुलींना नृत्याचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकानंच किमान 3 विद्यार्थिनींना मारहाण केली। मनीष राऊत असं या शिक्षकाचं नाव आहे। लोखंडी सळईनं विद्यार्थिनींना मारहाण केल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। या घटनेची तक्रार मुलींच्या पालकांनी केल्यावर नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी मनीष राऊतला अटक केली आहे।
मुख्याध्यापक अनुराग पांडे यांनाही ताब्यात घेतलंय. शाळेला 2 दिवस सुट्टी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करतायत. पालकांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शाळा प्रशासनानं मुख्याध्यापक अनुराग पांडे यांना बडतर्फ केलंय. रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. रिलायन्सच्या जिओचं कनेक्शन असणाऱ्या सर्व ग्राहकांना जिओ सेवा येत्या 31 मार्चपर्यंत मोफत देण्यात येणार आहे. आज रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानींनी ही घोषणा केली आहे. जिओच्या नव्या ग्राहकांसाठी हॅपी न्यू इयर या नावानं ही योजना बाजारात आणण्यात येते. या ऑफर अंतर्गत सगळ्या नव्या ग्राहकांना डेटा संपूर्णपणे फ्री देण्यात येणार आहे. शिवाय सध्या असणाऱ्या ग्राहकांनाही या नव्या ऑफरमध्ये सामील करून घेण्यात येत आहे. सध्या रिलायन्स जिओचं देशात 5 ते 6 कोटी ग्राहक आहेत. त्यात येत्या 31 मार्चपर्यंत वाढ होणार आहे. आज झालेल्या भाषणात मुकेश अंबानी TRSI आणि भारत सरकारचेही आभार मानले. इतर ऑपरेटर्सनी अनेक अडथळे आणले, पण जिओनं ते सहज पार केल्याचा दावा त्यांनी केलाय. पुणेकरांना आता महिन्यातून 1 दिवस PMPLनं मोफत प्रवास करता येणार आहे. पुणे महापालिकेनं ही योजना आणली आहे. नागरिकांना PMPLनं प्रवास करण्याची सवय लागावी हा योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. PMPLच्या प्रवाशांची संख्या वाढल्यास रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या देखील कमी होईल असा विश्वास महापालिकेला वाटतोय. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीतील खंडेरायाच्या गडावर घटस्थापना करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जाती धर्म ऐक्य सलोखा जोपासणारा हा खंडेराया मराठी मातीचं कुलदैवत आहे. खंडोबाला प्रिय असलेल्या चाफ्याची फुलं आणि भाबड्या भाविकांची त्याच्यावरील श्रद्धेपोटी शतकांपासून ही चंपाषष्ठीची प्रथा सुरू आहे. 6 दिवस आणि रात्री हा महोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. SRA प्रोजेक्टमध्ये नागरिकांची बिल्डरकडून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकार कडक धोरण अवलंबणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. लोकांकडून जागा घेतात आणि 10-10 वर्ष काम करत नाहीत. तसंच लोकांना बाहेर काढून त्यांचं भाडंही देत नाही अशी परिस्थिती सध्या आहे. मात्र आता ठरलेल्या वेळेत काम न झाल्यास सरकार हा प्रोजेक्ट आपल्याकडे घेऊन शिवशाही किंवा टेंडर पद्धतीनं पूर्ण करेल. SRAच्या संदर्भात आता आम्ही एक निर्णय घ्यायचा विचार करतो होतो की या SRA मध्ये मोठ्या प्रमाणात लोक केवळ LOI घेतात आणि कामच करत नाही. 10-10 वर्षापासून LOI घेतल्यात आणि लोकांना बेघर करून टाकतात, भाड्याच्या घरात ठेवतात, 3-4 वर्षांनी भाडे देणं बंद करतात आणि मग अक्षरशः त्यांची वाताहत होते. त्यामुळे आता एक त्याचं लिमिट टाकायची आणि त्या लिमिट नंतर एक 3 वर्ष असतील, 5 वर्ष असतील किंवा त्याचे बेंचमार्क ठरवायचे आणि त्याच्यानंतर ते काम जर झालेलं नसेल किंवा ते टप्पे जर गेलेले नसतील तर त्या सगळे प्रकल्प हे सरकारने टेक ओव्हर करायचे आणि टेक ओव्हर करून सरकारने ते प्रकल्प करायचे. एकतर आम्ही आपलं जे शिवशाही प्रकल्प आहे त्याच्या माध्यमातून करू किंवा अगदी टेंडर पद्धतीनं ट्रान्सपरंट पद्धतीनं जो प्रकल्प पूर्ण करणार आहे त्याला ते प्रकल्प देऊ. पुन्हा कन्सेंट घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण कन्सेंटने जे लोक आले त्यांनीच मूर्ख बनवलं. पुन्हा नव्याने कन्सेंटची आवश्यकता नाही आहे. ते सगळे सरकार करेल अशा प्रकारचं एक रेग्युलेशन देखील या ठिकाणी आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. भाजपच्या नरिमन पॉइंटमधील कार्यालयाबाहेर किरीट सोमय्या यांच्यावर टीका करणारं खिल्ली उडवणारी 2 पोस्टर कोणी अज्ञातानं आज लावली. पोस्टर लावणारे हे कोण होते हे जरी स्पष्ट झालं नसलं तरी यामध्ये शिवसेनेवर संशय व्यक्त होतोय. त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेलं पोस्टर वॉर संपण्याचं नाव घेत नाहीये हे यावरून स्पष्ट होत आहे. ही 2 पोस्टर अवघ्या 15 मिनिटांमध्ये उतरवण्यात आली. मात्र या निमित्तानं सेना भाजपमधील शाब्दिक हल्ले सुरूच राहणार असंच दिसतंय. गोंदवली कापूरवावडी भांडूप संकुल भूमिगत जलबोगद्याचं आज भांडूप संकुल येथे लोकार्पण झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित होते. बोगद्याची एकूण लांबी 15.1 किलोमीटर असून जमिनीखाली 100 मीटर खोलीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे. या बोगद्याची जलवहन क्षमता 4000 दशलक्ष लिटर प्रतिदिन एवढी आहे. सदर प्रकल्पांतर्गत एकूण 4 बोगदे मुख्य विहीर असून त्यापैकी एक गोंदवली, 2 कापूरबावडी, एक भांडूप संकुल येथे आहे. 8 डिसेंबर 2009 रोजी या बांधकामाचा प्रारंभ करण्यात आला. प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे 2887 कोटी रुपये इतकी आहे. PWD कडनं उशीर झाला दुसरा ब्रिज बांधायला, म्हणून प्रकल्प पूर्ण होऊन सुद्धा 1 वर्ष आपल्याला त्याचा वापरच करता आला नाही आणि हे 1-1.5 वर्ष काहीच नाही. या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळवायला 10 वर्ष लागली होती. 10 वर्षानंतर विनोदजी याला मंजुरी मिळाली आणि मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेने हे काम फक्त 3.5 वर्षात करून दाखवलेलं आहे. हे केवढं मोठं काम आहे. 10 वर्ष प्रोजेक्ट केंद्र सरकारकडे पडून राहतो. ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या शहरामध्ये जिथे लोक येतात
इतक्या मोठ्या प्रमाणात जिथे लोकसंख्या आहे आणि इथले प्रोजेक्ट 10-10 वर्ष पडून राहणं हे अत्यंत चुकीचं आहे. मला असं वाटतं की आता ही सगळी परिस्थिती आपण बदलली. आता कोस्टल रोडच्या संदर्भात खरं म्हणजे इतकी वर्ष आपण प्रयत्न करत होतो की कोस्टल रोड झाला पाहिजे, पण त्याच्या परवानग्याच मिळत नव्हते. आता आपल्या सरकारनं, केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं सगळ्या परवानग्या दिल्या. आता महानगरपालिकेने मला असं वाटतं RFQ डॉक्युमेंटही त्याचं अपलोड केलं. त्याच्यामुळे ज्या गोष्टी पूर्वी केवळ कागदांवर आपल्याला दिसायच्या त्या प्रत्यक्षात उतरायला आता सुरुवात झाली आहे, कारण त्याच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे. नवी मुंबईत तळोजा MIDC मधल्या निडिलॅक्स फाईन केम या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. काल संध्याकाळी 4च्या सुमाराला ही आग लागली होती. संध्याकाळी 7 वाजता आग आटोक्यात आली. त्यानंतर केलेल्या पाहणीत कंपनीत काम करणारे अखिलेश कुमार सिंग आणि संजय गुप्ता यांचे जळालेल्या अवस्थेतले मृतदेह आढळून आले. या प्रकरणी निडिलॅक फाईन केम कंपनीवर तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांना पक्षाघाताचा झटका आलाय. त्यांना मुंबईतल्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. लावण्य संगीत या विशेष कार्यक्रमात यशवंत नाट्य मंदिरात त्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी तब्बल 12 वर्षांनी अभिनेत्री मधु कांबीकर परफॉर्म करत होत्या. काही वेळ नृत्य सादर केल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. मात्र भैरवी आपणच करणार या त्यांच्या आग्रहाला शरीरानं साथ दिली नाही आणि त्या स्टेजवर कोसळल्या. बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान आता मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणार आहे. कारण मुंबई महापालिकेनं सलमानची स्वच्छता अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. सलमान खान या कॅम्पेनच्या माध्यमातून उघड्यावर मलविसर्जनाविरोधात आणि कचरामुक्त शहरासाठी संदेश देणार आहे. पालिकेकडून सलमान खानला पत्र पाठवण्यात आलं असून सलमानच्या बिईंग ह्युमन फाउंडेशननं हे निमंत्रण स्वीकारलं आहे. बिईंग ह्युमन फाउंडेशनच्या माध्यमातून मोबाईल टॉयलेट उभारण्यासाठी देखील सहाय्य केलं जाणार आहे. सलमान खानची सोशल मीडियावरची लोकप्रियता आणि त्याच्या चाहत्यांची संख्या पाहता ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.